मानाचा जय बाळूमामा सर्वांना. बाळूमामा भक्त सौरभ या युट्यूब चॅनल कडून आणि सर्व बाळूमामा भक्त परिवाराकडून बाळूमामांच्या भंडारा सोहळ्याच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. जगाचा मालक श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचा वार्षिक भंडारा उत्सव 2026 हा मग सोमवार दिनांक 9 मार्च 2026 रोजी सुरू होत आहे आणि याच दिवशी बाळूमामांच्या नवरत्न उपवासालाही सुरुवात होत आहे. तर बाळूमामांचा उपवास कसा करायचा याची माहिती मी तुम्हाला आता या व्हिडिओमधून देतो आहे. तर सोमवार दिनांक 9 मार्च 2026 रोजी बाळूमामांच्या मंदिरामध्ये वाद घालणे व विनापूजन कार्यक्रम होईल आणि त्याच दिवशी उपवासाला सुरुवात होईल. दिनांक 9 मार्च 2026 रोजी सर्व भाई भक्तांनी सकाळी उपवास धरावा आणि संध्याकाळी उपवास सोडावा. सर्व भाई भक्तांनी मंगळवार दिनांक 10 मार्च 2026 पासून धरलेला उपवास 16 मार्च 2026 पर्यंत खडतर करावा. दिनांक 16 मार्च 2026 रोजी आदमापूर मंदिरामध्ये महाप्रसाद घेऊन सर्व भाई भक्तांनी हा उपवासाची सांगता करावी. ज्या भाई भक्तांना शक्य होणार नाही त्यांनी आपापल्या घरी देवाला नैवेद्य दाखवून उपवास सोडला तरी चालतो. तर मामांच्या उपवासासाठी फळे, दूध, खारीक आणि चहा फक्त एवढ्याच गोष्टी चालतात. या व्यतिरिक्त एकही गोष्ट चालत नाही. बाळूमामांच्या उपवासामध्ये तळलेले, शिजलेले, भाजलेले, खारट, आंबट आणि तेलकट या सगळ्या गोष्टी खाण्यासाठी वज्र मनाई आहे. आणि बाळूमामांचे उपवास चालू असताना सतत नामस्मरण करावे. बाळूमामांचे नाव आपल्या मुखामध्ये असावे. आपल्या बोलण्यामध्ये नम्रता असावी, शांतता असावी, डोक्यावरती टोपी असावी आणि बाळूमामांचे ग्रंथ पारायण करावे. ज्या भाई भक्तांना 9 दिवस उपवास करणे शक्य होणार नाही त्यांनी 15 मार्च रोजी सकाळी उपवास धरावा आणि 16 मार्च रोजी सकाळी उपवास सोडला तरी चालतो. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही या व्हिडिओमध्ये कमेंट करू शकता. मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर जेवढ्या लवकरात होईल तेवढ्या लवकर पाठवण्यात येईल. आणि बाळूमामांच्या भंडारा सोहळ्यासाठी आवर्जून सर्वांनी वेळात वेळ काढून आदमापूरमध्ये नक्की या. जगाच्या मालकाचा सोहळा बघा. आदमापूरचे बाळूमामा स्वतः पहाटे भाकणूक करतात. जगाचे भविष्य तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघा. माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आदमापूरला या, जगाच्या मालकाचा सोहळा बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या सर्व भक्त परिवारांपर्यंत पोहोचवा. तोपर्यंत सर्वांना बाळूमामांच्या नावानं चांगलं. जय बाळूमामा. बाळूमामांची मूर्ती डोळे भरून पहा, मामांच्या समाधीचं दर्शन घ्या, कपाळ भरून भंडारा लिहा आणि पोट भरून प्रसाद खा. तुमचं गाराणं माझ्या बाळूमामाला सांगा. तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हे का बाळूमामाच्या नंदीचं सांगणं आहे. होय, मी बाळूमामाचा नंदी आहे. 140 कोटी जनतेमधून मला निवडलेला आहे भाकणूक सांगण्यासाठी. होय, मी बाळूमामाचा पिल्ले आहे. होय, मी बाळूमामाचा चाकर आहे. होय, मी बाळूमामाचा गडी आहे.